पोटनिवडणूक मसाजोग. खऱ्या अर्थानं ही पोटनिवडणूक ज्या पद्धतीने रंगली आणि ज्या पद्धतीने बरेचसे प्रश्न मागे सोडून गेले, आता या प्रश्नांना खऱ्या अर्थानं उत्तरित करणं हे प्रत्येक माणसाचं आद्य कर्तव्य. कारण की ही प्रश्नाची उत्तरं सापडली नाहीत ना, तर खऱ्या अर्थानं राजकारणाचं खरं गमक लोकांपर्यंत येणारच नाही. खऱ्या अर्थानं ज्या परिस्थितीत ही मसाजोगची निवडणूक लढल्या गेली आणि ज्या पद्धतीनं या निवडणुकीचा एक रूप म्हणून स्वरूपानंद देशमुख समोर आले, खऱ्या अर्थानं गावात नेमकं शिजलं तरी काय. आणि हे सगळं शिजत असताना गेल्या 1.5 वर्षापासून संघर्षाच्या भूमिकेत असणारे स्वरूपानंद देशमुख हे या मतावर का ठाम झाले की ही निवडणूक खऱ्या अर्थानं जर एककल्ली झाली आणि सहानुभूतीच्या निर्णयांच्या संदर्भातून जर आपण पिछेहाट करून जर ही निवडणुकीचा जो विषय आहे तो नाही त्या परिस्थितीत देण्यात आला, तर खऱ्या अर्थानं या गावाचं काय होईल. हे असे अनेक प्रश्न या निवडणुकीच्या अवतीभोवती फिरतात आणि त्याच पद्धतीनं कटकारस्थानही फिरतात. कारण की हे कटकारस्थान इतके सोपे नव्हते, कारण की या कटकारस्थानामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी दडलेल्या आहेत आणि या दडलेल्या गोष्टी खऱ्या अर्थानं पटलावर येणं, याचा मीमांसा होणं, हे याची उत्तरं मिळणं एक काळाची गरज आहे. आणि ह्याच्यातच खरं राजकारण दडलंय. हे राजकारण नेमकं कशासाठी दडलंय आणि ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत असताना सीआरएस फंड हा विषय सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. कारण की या मसाजोगचा जो सगळी परिस्थितीच जी घडली आणि ही सगळी परिस्थिती जी निर्माण झाली ती आवाजामुळे झाली. कारण की आवाजा जर कंपनीचा जो भूमिका आणि आवाजाची जी परिस्थिती ही जर निर्माण झाली नसती, तर हेही गाव एक महाराष्ट्रातलं सुखी आणि सौख्यानं नांदणारं गाव दिसलं असतं. पण आवाजाची या गावात ज्या पद्धतीची एंट्री आणि विकासाचे पंख हे लागण्यापेक्षा एकमेकाच्या क्लेशाचे पंख या आवाजामुळे कसे लागले आणि ज्या परिस्थितीत ही परिस्थिती घडली त्याचंच विश्लेषण. मित्रांनो, खऱ्या अर्थानं राजकारण आणि राजकारणाची परिस्थिती ही कुणालाही सांगता येत नाही आणि विशेष करून ज्या पद्धतीनं आपल्याकडलं राजकारण खेळलं जातं, नेहमी आपल्याकडं उमेदवारी किंवा उमेदवार हा केंद्रबिंदू नसून त्याच्या आजूबाजूचा वर्तुळ आपण केंद्रबिंदू करतो आणि या केंद्रबिंदूमुळे बऱ्याच जणांचं फावल्या जातं. म्हणजे त्याच्या आयतं ताट त्याच्या हातात वाढून मिळतं. त्याला ते भलेही त्याला धड जेवता येत असेल की नसेल हा पुढचा प्रश्न राहिला, पण ते वर्तुळ त्याला बऱ्याचशा गोष्टी हे नेहमी त्याच्या हातात सजवून दिले जात. मग याची परिस्थिती अनागोंदी होते. ज्या पद्धतीची आजपर्यंत बालंट आपल्यावर येत गेली आणि ज्या पद्धतीने आम्ही विकासाच्या नावाने शंख करतोय ना, ती शंख करण्याची परिस्थिती या वर्तुळाने आणून ठेवलेली आहे. तशाच वर्तुळाच्या अवतीभोवती ज्या पद्धतीनं ग्रामपंचायत मसाजोगची निवडणूक हे केंद्रबिंदू करण्याचा प्रयत्न होता. सहानुभूतीच्या भूमिकेत ज्या पद्धतीने या निवडणुकीला पाहिलं जात होतं आणि संतोष देशमुखांना वर झालेल्या अन्यायाला कशा पद्धतीने न्यायाच्या स्वरूपात मिळून या गावाची जी एकोपा आहे, या गावाचा जो एकसंघपणा आहे, तो एकसंघपणा या पटलावर मांडून सामाजिक पातळीवर एक वेगळी ठसे उमटवता आले असते. पण काय की टाळी एक हाताने वाजत नाही ना, टाळी वाजण्यासाठी दोनही हात लागतात. त्या पद्धतीने टाळी वाजताना या दोन्ही हातांची जी भूमिका आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. कारण की जेव्हा जर खऱ्या अर्थानं ही टाळी वाजून न वाजता हा जर नमस्कार झाला असता तर सगळ्या महाराष्ट्राला खूप मोठा चमत्कार दिला असता. पण ही टाळी वाजली, नमस्काराच्या ऐवजी ही टाळी वाजली आणि या टाळीनंच खऱ्या अर्थानं जो परिस्थिती मांडून ठेवली आणि ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप समोर आलेत ना आणि ज्या पद्धतीचे कटकारस्थानं समोर आलेत, आता ह्याचीच खरी मीमांसा महाराष्ट्राला करायची. नेमकी सत्ता कशासाठी, सत्तेचं गमक काय, सत्तेची भूमिका काय. लोकशाहीने तर हा आम्हाला अधिकार आम्हाला आमचे प्रतिनिधित्व निवडण्यासाठी दिलाय, आमचे हक्क आणि आमच्या विकासासाठी भांडण्यासाठी एक प्रतिनिधी निवडण्यासाठी दिलाय. पण आजच्या काळात या निवडलेल्या प्रतिनिधीची भूमिका काय किंवा हा निवडून दिलेला प्रतिनिधी
कशा पद्धतीने या राजकारणाचं स्वरूप निर्माण करून आपली स्वतःची खळगी कशा पद्धतीने भरतोय, हे अनेक प्रश्न आता समोर येत आहेत. पण हे प्रश्नाची खरी उत्तरं या छोट्याशा ग्रामपंचायतीने कशा पद्धतीने सोडवली, प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. पण प्रश्नपत्रिकेतले मार्क मात्र 100 पैकी 100 मिळून मोकळे झाले. प्रश्न हे कटकारस्थानाचे आहेत. प्रश्न हे अनेक प्रकारच्या भावनिक गुंतागुंतीचे आहेत. पण जो खरा निबंध होता आणि खरा जो ह्याच्यातला जो खरा मर्म होता तो म्हणजे विकास. आणि या विकासाच्या भूमिकेवरच गावाने किंवा या मसाजोगने 100 पैकी 100 मार्क देऊन ज्या पद्धतीचा प्रश्न म्हणजे पेपर सोडवला आणि ह्याच्यातला निकाल हा स्पष्ट करून सगळ्या महाराष्ट्राला जो संदेश दिला तो म्हणजे विकास. परंतु आता CRS फंडचा जो 58 लाखाचा जो विषय सभोवताली फिरतोय तोही एक फार महत्वाचा विषय. कारण की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्या पद्धतीच्या विकास कामाचा एक प्रस्ताव या CRS फंडसाठी देण्यात येतो, या CRS फंडची मागणी करण्यात येते आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या पटलावर आणून दिल्या जातात त्याच्यानंतर ही कंपनी त्या CRS फंडला त्या विशिष्ट प्रकल्पांसाठी म्हणजे त्याच्यात महिला सबलीकरण असेल, शालेय विद्यार्थ्यांचं सबलीकरण असेल किंवा कम्युनिटी म्हणजे गावातल्या सांस्कृतिक चळवळीसाठी काही दिलेलं वेगवेगळं योगदान असेल, अशा विविध सर्वांगीण विकासासाठी म्हणजे जे काही शासनाकडून येणाऱ्या योजनांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या ज्या काय विकासात्मक उपाय गावाला करायचे त्याच्यासाठी हा CRS फंड दिला जातो. नेमका आता या ग्रामपंचायतीच्या त्या काळात हा कोणता प्रस्ताव आवाजाकडे पाठवण्यात आला आणि आवाजाने ते बघितल्यानंतर 58 लाखाचा जो निधी आहे तो कशा पद्धतीनं पटलावर आणला. आता हा एक सगळ्यात मोठा प्रश्न गावकऱ्यांच्या समोर प्रश्नासारखा उभा आहे. आणि दुसरा प्रश्न म्हणजे जेलमधून व्हायरल झालेल्या त्या ऑडिओ क्लिप. खऱ्या अर्थाने या ऑडिओ क्लिपनं तर सगळा महाराष्ट्र हादरला. महाराष्ट्रावर ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आणि ज्या पद्धतीनं सुपारीची जी भूमिका मांडण्यात आली, पण दुसऱ्या दिवशी ही सुपारीची हवा मात्र फुसकून निघून गेली. कारण की ज्यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती त्यानेच त्याच्या पद्धतीनं उत्तर दिलं की या संदर्भात माझ्यावर दबाव टाकून ह्या ऑडिओ क्लिप करण्यात आल्या. आता खऱ्या अर्थानं या सगळ्या षडयंत्राच्या मागे जर राजकारणाची भूमिका आणि या जो ग्रामपंचायत जर केंद्रबिंदू असेल तर राजकारण किती खालच्या पातळीला गेलंय याचं उत्तर आम्हाला मात्र मिळतं. आणि तिसरी ऑडिओ क्लिप तर अजूनही शंकेच्या भोवऱ्यात येत आहे. कारण की ती सनी आठवलेच्या माध्यमातून आणि ती सनी आठवलेनी ज्या पद्धतीनं वाल्मिक कराडला ज्या सुखसुविधा मिळत आहेत, जे डिश टीव्हीचं नवीन कनेक्शन मिळतंय, रोज चिकन आणि मटणाच्या मेजवान्या होत आहेत, AC डिलक्स रूम सारखी परिस्थिती दिलेली जाते, याच्यावर ती आलेली ऑडिओ क्लिप. आता या ऑडिओ क्लिपची खरी सत्यता हे जेल प्रशासन आणि पोलीस प्रशासन या दोघांनी तपासणं गरजेचं आहे. कारण की जेल प्रशासनाकडे या सगळ्या सवलती त्यांना देण्यात येत असतील तर मग आरोपी आणि सर्वसामान्य माणसं उद्या सर्वसामान्य माणसंही म्हणतील की याच्या डिलक्स फॅसिलिटी जर जेलमध्ये मिळत असतील तर बाहेर फिरण्यात काय मजा आहे, मिळू द्या आम्हाला बी याचा आस्वाद. परंतु ही खरी परिस्थिती आहे का? आणि या परिस्थितीत जर अशा पद्धतीच्या भूमिका, राजकीय भूमिका हस्तक्षेप करून अशा पद्धतीचे वर्तन जर होत असतील तर खऱ्या अर्थानं आज गुन्हेगार हे आमच्यासाठी काय परिस्थिती आणून सोडतील हा एक प्रश्न आता या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आमच्या समोर एक प्रश्नासारखा उभा आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा आरोप आणि सगळ्यात मोठा बालंट म्हणजे परळीचा, ती परळीचा आरोप शेवटपर्यंत म्हणजे मतदाना दिवसापर्यंत सुटला नाही. मतदार जेव्हा जात होते तेव्हा मतदारांना परळीच्या माणसाला मतदान करू नका अशी जी भावनिक हक्क घालण्यात येत होती ती हक्क कोणत्या बळावर? कारण की स्वरूपानंद देशमुख सुद्धा मसाजोगचीच, अश्विनी देशमुख सुद्धा मसाजोगच्या. मग याच्यातलं नेमकं परळीचं होतं कोण? आणि परळीच्या माध्यमातून जो टाहो या मसाजोग मध्ये फोडण्यात आला ह्याच्या मागे नेमकं कारण काय? का पुन्हा या गावकऱ्यांच्या जखमा ओल्या करून
त्या मोहल्या जखमेचा फायदा स्वतःच्या मत राजकारणासाठी करून घ्यायचा होता, हा एक प्रश्न समोर येतो. त्यामुळं असे असंख्य प्रश्नांचा घिरटा हा या पोटनिवडणुकीच्यामुळं निर्माण झालाय. आणि खऱ्या अर्थानं हा निर्माण झालेला गुंता आणि प्रश्नांचा जो घिरटा हा मीडिया कधी सोडवणार नाही. या मीडियाने टाकलेले हे प्रश्न तुमच्या समोर कायमस्वरूपी हे अनुत्तरितच राहतील. पण सत्सक विवेकबुद्धी आणि सत्सक विचार करणारी लोक मात्र हा गुंता 100% सोडू शकतील. कारण की जे वर्तुळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि वर्तुळ हे नेहमी माणसासाठी हानिकारक आहे हे दाखवणारी ही निवडणूक होती. आणि विकास हा याच्यातला सगळ्यात मोठ्या मार्काने पास होणारा मुद्दा होता. त्यामुळं या सगळ्या भूमिकेत ज्या पद्धतीची भूमिका मसाजोगच्या ग्रामस्थांनी घेतल्या, मसाजोगच्या लोकांनी घेतल्या आणि आज जे उत्तर मिळून स्वरूपानंद देशमुख हा एक प्रतिनिधी म्हणून त्यांनी निवडला आहे, तो स्वरूपानंद देशमुखांच्या भूमिकेसमोर आता खूप मोठे आव्हान आहेत. कारण की कार्यकाल 18 महिन्याचा आहे, पण घेतलेले संकल्प फार मोठे आहेत. गावातला पाणी प्रश्न असेल, महिला सबलीकरणाचा प्रश्न असेल, गाय गोठ्याचा प्रश्न असेल, घरकुलाचा प्रश्न असेल, अनेक असे प्रश्न त्यांनी समोर मांडून ठेवले. आता बघूया कोणत्या कलाटणीनं कोणत्या अंगानं हे जातात आणि या प्रश्नांची खरी उत्तरं शोधतात. यासाठी त्यांना शुभेच्छा. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आणि या संदर्भात तुमच्या काय भूमिका आहेत त्या निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.